नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी गणित या विषयामधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक की ज्या टॉपिकवर आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात असा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव या ठिकाणी आहे अपूर्णांक। तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअरही अवश्य करा। तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकाला। अपूर्णांक आज आपण जो टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत अपूर्णांक, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन असे म्हणतो पहा। त्यासाठी मी तुम्हाला अगोदर एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगते पहा। समजा एक केक आहे आणि त्या केकचे जर तुम्ही 6 भाग या ठिकाणी केले आणि त्यापैकी 3 भाग जर तुम्ही स्वतःसाठी घेतले तर हे आपल्याला कसं लिहायचं, तर ते लिहिण्याच्या पद्धतीला आपण या ठिकाणी म्हणतो पहा फ्रॅक्शन। तर केकचे किती भाग होते, एकूण केकचे 6 भाग होते आणि त्यामधले तुम्ही घेतलेले आहे 3, म्हणजेच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 3/6 या लिहिण्याच्या पद्धतीला आपण या ठिकाणी अपूर्णांक असे म्हणत असतो। मग या अपूर्णांकामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक आहे पहा छेद आणि अंश। जो 3 आहे वरती आपण लिहित असतो त्याला म्हणतात अंश आणि खाली लिहितो त्याला म्हणतात पहा छेद। खाली लिहितो छेद। आपण ज्यावेळेस त्याचं वाचन करतो त्यावेळेस असे म्हणतो की 3/6, काय म्हणतो 3/6 आणि जर आपल्याला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर त्यावेळेस म्हणतो 3/6 अंश आणि छेद। आता या ठिकाणी जो अंश आहे पहा त्याला इंग्लिशमध्ये न्यूमरेटर असे म्हटले जाते आणि जो छेद आहे त्याला डिनॉमिनेटर असे म्हटले जाते। तर ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की आपण अपूर्णांक कसे लिहितो। तर या ठिकाणी अपूर्णांक लिहायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी अंश आणि छेद या दोघांची या ठिकाणी गरज आहे पहा। तर आपण अगोदर काय पाहणार आहोत पहा। पहिल्यांदा मी तुम्हाला या ठिकाणी अपूर्णांकाविषयी थोडक्यात माहिती सांगते आणि ती माहिती सांगितल्यानंतर आपण या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी फ्रॅक्शनवर म्हणजेच अपूर्णांकावर विचारलेले आहेत अशा प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि त्या चर्चा करण्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी आत्ता जी मी माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक या ठिकाणी ऐका। तर पहिली महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे की आपल्याला या ठिकाणी माहीत करून घ्यायचं आहे की समछेद अपूर्णांक म्हणजे काय। समछेद अपूर्णांक, समछेद अपूर्णांक। आता या ठिकाणी समछेद अपूर्णांक याच्यावरूनच आपल्याला काय कळतं की त्या ठिकाणी काय आहे, छेद हा समान आहे। समछेद अपूर्णांक म्हणजेच त्या ठिकाणी छेद हा समान आहे पहा। यालाच इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर। आता मी या ठिकाणी एक्झाम्पल लिहिते पहा। 3/11, 4/11, 5/11, 9/11। आता पहा या एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल की जो छेद आहे पहा, छेद प्रत्येक उदाहरणामध्ये 11 हा आहे। छेद या ठिकाणी प्रत्येक उदाहरणामध्ये 11 हा आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो समछेद अपूर्णांक, की ज्या अपूर्णांकामध्ये या ठिकाणी दिलेला जो छेद आहे तो छेद समान आहे। जर या ठिकाणी अशा प्रकारचा अपूर्णांक दिला असेल तर त्यावेळेस त्यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता व छोटा अपूर्णांक कोणता हे कसं ठरवायचं, तर त्यासाठी महत्त्वाचं ऐका पहा। ज्याचा आता जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा। आता ह्या 4 एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी मी 4 अपूर्णांक लिहिलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा जो आहे पण 9/11 म्हणजे या ठिकाणी अंश 9 हा मोठा आहे, म्हणजेच तो काय झाला मोठा अपूर्णांक, म्हणजे 9/11 हा काय आहे या ठिकाणी मोठा अपूर्णांक। आणि छोटा अपूर्णांक कोणता, तर ज्याचा अंश छोटा तो या ठिकाणी छोटा अपूर्णांक, म्हणजेच या ठिकाणी 3, 4, 5 आणि 9 हे या ठिकाणी अंश आहेत आणि या अंशामध्ये 3 हा छोटा आहे, म्हणजेच 3/11 हा झाला या ठिकाणी छोटा अपूर्णांक। ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे की जेणेकरून ही नीट या ठिकाणी काळजीपूर्वक पहा, कारण या ठिकाणी तुम्हाला कसा प्रश्न विचारला जातो की अशा प्रकारचे अपूर्णांक दिले जातात ते असेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लिहा आणि त्यानंतर पहिला व चौथा यांची बेरीज करा, पहिला व चौथा यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे म्हणजे त्यांची वजाबाकी करा, या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो। आणि जर आपल्याला या ठिकाणी छोटा कोणता आणि मोठा कोणता हे समजलं नाही तर आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही। तर ज्यावेळेस पण छेद समान असतो या ठिकाणी ज्या छेद समान असतो त्यावेळेस जो
मोठा अंश आहे तो मोठा अपूर्णांक आणि जो छोटा अंश आहे तो छोटा अपूर्णांक। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहिजे आहे पहा, जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर, अपूर्णांकाचे अंश समान असतील तर त्यासाठी मी एक्झाम्पल लिहिते पहा, 7/4 7/4 7/5 7/6। आता पहिलं जे अपूर्णांक आपण पाहिला होता त्या ठिकाणी छेद समान होता। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी अंश काय आहे, अंश समान आहेत पहा, अंश या ठिकाणी समान आहेत। आणि या वेळेस पहा महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर त्या ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा। पहा आता या ठिकाणी ज्याचा छेद लहान म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल की 7/4 4 5 आणि 6 हे छेदाच्या ठिकाणी असलेल्या किमती आहेत आणि यामध्ये सर्वात छोटा कोणता आहे, 4 आहे पहा। आणि जो छोटा, लक्षात ठेवा या ठिकाणी जर अंश समान असतील तर जो छेद सर्वात छोटा आहे तो मोठा अपूर्णांक असतो, म्हणजेच या ठिकाणी 7/4 हा मोठा अपूर्णांक आहे। 7/4 हा मोठा अपूर्णांक आहे आणि जो मोठा या ठिकाणी छेद आहे तो छोटा अपूर्णांक असतो, म्हणजे 7/6 हा काय आहे या ठिकाणी छोटा अपूर्णांक आहे पहा। अपोजिट तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी दोन्ही गोष्टी अपोजिट आहेत की जर त्या ठिकाणी अंश समान असेल तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि छेद समान असतील तर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे। ह्या दोन्ही गोष्टी जी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेली आहे, छेद समान असताना आणि अंश समान असताना या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवा, कारण याच्यावर हमखास तुम्हाला प्रश्न विचारला जातो पहा। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जी अतिशय या ठिकाणी महत्त्वाची आहे अपूर्णांकाच्या बाबतीत, सममूल्य अपूर्णांक। पुढचा आपल्याला अपूर्णांक पाहायचा आहे तो म्हणजे सममूल्य अपूर्णांक। सममूल्य अपूर्णांक, एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला, एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणले अथवा भागले, एकाच संख्येने गुणले अथवा भागले असता आपणास सममूल्य अपूर्णांक मिळतो। म्हणजे पहा एखादा अंश असेल किंवा छेद असेल त्याला आपण समान कोणत्याही एकाच संख्येने भागले किंवा गुणले असता आपल्याला जी संख्या या ठिकाणी मिळते, जे फ्रॅक्शन आपल्याला मिळतं ते म्हणजे सममूल्य अपूर्णांक। त्यासाठी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते पहा, 3/6 3/6 आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपण याला काय करणार आहोत, एकाच संख्येने म्हणजेच गुणणार आहोत, 3 × 5 आणि 6 × 5 म्हणजेच या ठिकाणी काय होईल 15 आणि 5 × 15 आणि 6 × 30 15/30। मग हा जो आपल्याला या ठिकाणी मिळालेला अपूर्णांक आहे तो म्हणजे काय आहे, सममूल्य अपूर्णांक। म्हणजे आपण काय केले, अंशाला आणि छेदाला एका समान अंकाने या ठिकाणी गुणलेला आहे। आपण त्याला भागूही शकतो पहा, त्यासाठी एक्झाम्पल सांगते, 15/30 आपण हेच एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया पहा, 15/30 नुसतं 15/30 घेतलं तर आपण याला 5 ने भागलं तर 5 × 15 काय येईल या ठिकाणी 5 × 15 आणि 5 × 30 म्हणजे 5/6 ही किंमत आपल्याला मिळेल, हा अपूर्णांक मिळेल। तर 15/30 आणि 5/6 हे आपल्याला जे या ठिकाणी अपूर्णांक मिळालेला आहे त्याला आपण या ठिकाणी म्हणतो पहा सममूल्य अपूर्णांक। सममूल्य अपूर्णांकासाठी एकच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की आपण काय करतो, अंशाला किंवा छेदाला एकाच किमतीने एकाच नंबरने भागतो किंवा गुणतो आणि ते गुणल्यानंतर किंवा भागल्यानंतर आपल्याला जी किंमत, त्या भागाकारानंतर आपल्याला जी किंमत या ठिकाणी मिळते त्याला या ठिकाणी म्हणतात सममूल्य अपूर्णांक। छेदाधिक अपूर्णांक, आपल्याला पुढची महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहिजे पहा, छेदाधिक अपूर्णांक। छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणतात पहा, छेदाधिक अपूर्णांक यालाच इंग्लिशमध्ये प्रॉपर फ्रॅक्शन असंही म्हटलं जातं पहा। ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल पहा, 4/7 त्यानंतर 2/9 10/20 आणि 20/50
म्हणजे पहा या अपूर्णांकामध्ये आपल्याला काय लक्षात येतंय की या ठिकाणी जो छेद आहे पहा, या ठिकाणी जो छेद आहे तो अंशापेक्षा मोठा आहे, तो अंशापेक्षा मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी 4 आहे तर इथे 7 आहे पहा, म्हणजे 4 हा अंश आहे आणि 7 हा छेद आहे. तर हा अंश हा या ठिकाणी लहान आहे पहा छेदापेक्षा, म्हणजे छेद हा या ठिकाणी मोठा आहे, म्हणून याला काय म्हणायचं पहा, छेदाधिक अपूर्णांक. आणि पुढची यासारखीच महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, अंशाधिक अपूर्णांक. याच्याच उलट पहा, अंशाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक. याच उदाहरणांच्या सहाय्याने आपण उलट लिहिलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे पहा, अंशाधिक अपूर्णांक मिळणार आहे. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, ज्या वेळेस पहा एखाद्या अपूर्णांकामध्ये जर त्या ठिकाणी अंश हा छेदापेक्षा मोठा असेल, अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर त्याला या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण हेच उदाहरण या ठिकाणी लिहूया पहा, 7/4, 9/2, 20/10 आणि 50/20. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, अंश मोठा झालेला आहे, म्हणून याला आपण या ठिकाणी म्हणतो अंशाधिक अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आता अतिशय महत्त्वाचं की ज्याच्यावर या ठिकाणी स्कॉलरशिपमध्ये प्रश्न विचारला जातो पहा. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय पहा, ज्या ठिकाणी पूर्णांक व अपूर्णांक या दोन्ही गोष्टी दिलेल्या असतात त्यांना पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा 2 आणि आपण या ठिकाणी लिहूया 3/5, 2 आणि 3/5. आता हे एकत्र आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. तर या ठिकाणी काय आहे, 2 हा पूर्णांक दिलेला आहे, 2 हा पूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे आणि 3/5 हा अपूर्णांक दिलेला आहे पहा, 3/5 अपूर्णांक दिलेला आहे. दोन्ही एकत्र या ठिकाणी दिलेला आहे म्हणून आपण याला म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक, म्हणजेच मिक्स नंबर. याला म्हणतो आपण मिक्स नंबर. तर या पद्धतीने पहा याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जातो ते एक मी तुम्हाला सांगते. आणि पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे, म्हणजे जर अशा पद्धतीचा दिलेला असेल तर त्याचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं आहे पहा. तर ह्या पूर्णांक जो आहे पहा आपल्या छेदाने पूर्णांकाला काय करायचं आहे, या ठिकाणी गुणायचं आहे. म्हणजे 5×10 या ठिकाणी होईल बा, 5×10 आणि 10 मध्ये हे अंशामधली जी किंमत आहे ती या ठिकाणी आपल्याला ॲड करायची आहे. म्हणजेच पहा 5×2 + 3 छेद जो छेद आहे तो तसाच त्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे 5×10 + 3/5 म्हणजेच 13/5 हा काय झालेला आहे आपला या ठिकाणी अपूर्णांक तयार झालेला आहे. काय झालेला आहे, आपला अंशाधिक अपूर्णांक या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि कधी कधी काय दिलं जातं पहा, अंशाधिक अपूर्णांक दिला जातो त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे याचा उलटा प्रश्न विचारला जातो. तर त्यावेळेस कसा करायचा आहे पहा. फॉर एक्झाम्पल 25/3, 25/3 हा काय आहे पहा, हा या ठिकाणी दिलेला अंशाधिक अपूर्णांक आहे. तर आपल्याला याचं पूर्णांकयुक्त म्हणजे अशा पद्धतीने रूपांतर करायचं आहे. तर त्यावेळेस काय लिहिणार पहा, अधिक पूर्ण भाग कशाने जातोय ते पाहिजे पहा. या ठिकाणी छेद 3 आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी छेद 3ने म्हणजेच 3ने या ठिकाणी 25ला भागायचं आहे. तर 3×8 = 24 या ठिकाणी होतं. म्हणजे आपण हे 8 या ठिकाणी लिहायचे पहा. 3×8 = 24, 25 मधून 24 गेले म्हणजे 1 या ठिकाणी उरतो. तो 1 आपल्याला अंशाच्या ठिकाणी लिहायचा आहे आणि जो छेद आहे तो या ठिकाणी जसाच्या तसा लिहायचा आहे. म्हणजे पहा या ठिकाणी अंशाधिकचं पूर्णांकयुक्त करा किंवा पूर्णांकयुक्तचं अंशाधिक अपूर्णांक करा, या पद्धतीचं प्रश्न या ठिकाणी विचारला जातो पहा विद्यार्थ्यांनो, जी या ठिकाणी आपल्याला आवश्यक माहिती होती, आपल्याला जे उदाहरणं या ठिकाणी सोडवायचे त्यासाठी जी आवश्यक माहिती होती ती माहिती मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर आत्ता आपण काय करणार आहोत पहा, या अपूर्णांकाच्या टॉपिकवर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत त्या प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पहा. तर पहा या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगणार आहे. तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की अपूर्णांकाचे वाचन करा. अतिशय सोपं आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखादा अपूर्णांक दिला जातो आणि त्याचं वाचन 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी कोणतं करेक्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असतं. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की 3/17 आहे पहा, 3/17 म्हणजे त्या ठिकाणी 3/17 असं तुम्हाला दिलेलं असेल तर त्यापैकी कोणता ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे हे तुम्ही त्या ठिकाणी नक्की शोधू शकता, कारण हा अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पहा तो आहे पहा की रंगवलेल्या भागाचे वाचन करा. तर या ठिकाणी काही भाग मी या ठिकाणी रंगवत आहे.
रंगवलेल्या भागाचे वाचन करा। तर पहा या ठिकाणी 5 आडवे आणि 5 उभे असे बॉक्स आहेत, म्हणजे एकूण या ठिकाणी 25 बॉक्स या ठिकाणी आहेत, छोटे छोटे चौकोन या ठिकाणी आहेत पहा। आणि यामधले मी 9 म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग या ठिकाणी रंगवलेले आहे। तुम्हाला अशा प्रकारची एक आकृती त्या ठिकाणी दिली जाते, काही भाग रंगवलेला असतो आणि काही भाग न रंगवलेला असतो। तर यांनी अगोदर आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो पहा, रंगवलेल्या भागाचे वाचन करा। म्हणजेच काय करायचंय पहा, आपल्याला रंगवलेले भाग किती आहेत, 9 आहेत आणि एकूण भाग त्या ठिकाणी किती आहेत, 25 आहेत, म्हणजेच 9/25 असं या ठिकाणी करेक्ट वाचन आपल्याला करायचं आहे पहा। समजलंय का? या ठिकाणी पहा, रंगवलेल्या भागाचे वाचन म्हणजे आपल्याला वरती अंशाच्या ठिकाणी रंगवलेले भाग लिहायचे आहेत आणि छेदस्थानी एकूण किती त्या ठिकाणी भाग आहेत ते टोटल या ठिकाणी लिहायचे आहेत, म्हणजे 9/25 म्हणजे 25 पैकी 9 भाग या ठिकाणी रंगवलेले आहेत। आणि दुसरा कशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे न रंगवलेल्या भागाचे वाचन करा। तर त्यावेळेस काय करायचे पाहता, या ठिकाणी एकूण 25 भाग आहेत, त्यापैकी 9 रंगवलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी किती रंगवलेले नाहीत, तर 16 भाग या ठिकाणी रंगवलेले आहे। आणि या ठिकाणी म्हणजे न रंगवलेल्या भागाचे वाचन करताना आपल्याला न रंगवलेले भाग अगोदर अंशाच्या ठिकाणी लिहायचे, ते आहेत 16 आणि एकूण किती आहेत ते म्हणजे 25, म्हणजे 25 पैकी 16 भाग या ठिकाणी रंगवलेले नाहीत। तर मग या ठिकाणी आपलं उत्तर कसं येऊ शकतं, 16/25 हे न रंगवलेल्या भागाचं उत्तर आपलं येऊ शकतं। अशा पद्धतीने रंगवलेल्या भागाचे वाचन करा किंवा न रंगवलेल्या भागाचे वाचन करा, या पद्धतीचा दोन्ही प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात पहा। त्यानंतर तिसरी जी फिगर मी या ठिकाणी काढलेली आहे पहा, त्यामध्ये काय विचारले पहा, न रंगवलेल्या भागाचे एकूण भागाशी गुणोत्तर किती? वेगळा म्हणजे या ठिकाणी फक्त वाचन करा असं होतं, आता या ठिकाणी विचारलंय न रंगवलेल्या भागाचे एकूण भागाशी गुणोत्तर किती। आता न रंगवलेले भाग आपल्याला काढायचे, त्यासाठी पहा अगोदर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी प्रत्येकाचे 1 2 3 म्हणजे या ठिकाणी एकूण 12 भाग आहेत। या ठिकाणी तुम्ही फिगरमध्ये नीट पाहिलं तर ते दर्शवलेले नाहीत, परंतु तुम्ही जर दुसरा भाग या ठिकाणी पाहिला तर त्या ठिकाणी जर चौकोनाचे 4 भाग केले आणि त्याचे पुन्हा त्या ठिकाणी मध्ये 3 भाग केले, म्हणजे एकूण या ठिकाणी 12 भाग आहेत पहा। या ठिकाणी दिले नसले तरी सुद्धा आपण ते मानायचे आहेत, त्या ठिकाणी आपण पेन्सिलने ते करू शकता आपल्याला समजण्यासाठी। म्हणजेच पहा, न रंगवलेल्या भागाचे एकूण भागाशी म्हणजे न रंगवलेले विचारले आहेत, तर आपल्याला या ठिकाणी रंगवलेल्या भागाचा विचार करायचा नाही। एकूण भाग या ठिकाणी किती आहेत पहा, 12 आहेत। किती आहेत? 12। आणि या 12 पैकी या ठिकाणी 3 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे ते न रंगवलेल्या भागामध्ये आपल्याला घ्यायचे नाही, तर आपल्याला काय करायचे आहेत, हे 12 मधून जर 3 या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी 9 राहतात पहा, म्हणजेच 9/12 हे त्या ठिकाणचं करेक्ट उत्तर आहे। कधी कधी तुम्हाला ते काय करतात, किमती कमी करून म्हणजे या ठिकाणी 3 ला भाग 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 3/4 असंही ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतं। म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, याला एका विशिष्ट नंबर आहे, ज्या नंबरने या ठिकाणी भाग जात असेल त्या नंबरने भागायचं। जर त्या ठिकाणी 9/12 हे उत्तर नसेल, 3/4 या पद्धतीचं उत्तर असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, जे तुमचं या ठिकाणी गुणोत्तर आलेलं आहे त्या गुणोत्तराची त्या ठिकाणी एखाद्या नंबरने त्या ठिकाणी त्याला भागायचं आहे आणि त्यानुसार ती किंमत त्या ठिकाणी काढायची आहे। आणि पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पहा की 4थ्या नंबरमध्ये मी 4 सर्कल या ठिकाणी काढलेले आहेत पहा। हा या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा। म्हणजेच अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर पहा, यापैकी कोणती फिगर 12/60 हा अपूर्णांक करेक्ट दाखवते? 12/60 म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी 12×1=12 आणि 12×5=60 असं केलं तर तुमच्या लक्षात येईल पहा की 5 भाग आहेत आणि 5 पैकी 1 भाग त्या ठिकाणी रंगवलेला आहे। तर पहिली फिगर जी आहे त्या ठिकाणी 4 भाग आहेत, त्यातला 1 रंगवला आहे म्हणजे ती रॉंग या ठिकाणी आहे पहा। दुसरी फिगर या ठिकाणी 5 भाग दिसतात, समान 5 भाग आहे आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी भाग सुद्धा आपल्याला
समान या ठिकाणी पाहिजेत पा। या ठिकाणी दुसऱ्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एक भाग रंगवलेला आहे आणि बाकीचे काय आहेत 5 भाग या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजेच पा 12/60 हे करेक्ट अपूर्णांक दाखवणारी दुसरी फिगर या ठिकाणी आहे। तिसरी का रॉंग आहे तेही या ठिकाणी पा। प्रत्येकाचे या ठिकाणी 2-2 भाग केलेले आहेत, म्हणजे एकूण टोटल त्या ठिकाणी 10 भाग आहेत आणि 10 पैकी 2 त्या ठिकाणी रंगवलेले आहेत, म्हणजे तोही आपला ऑप्शन या ठिकाणी नाही। आणि पुढचा जर ऑप्शन या ठिकाणी पाहिला तिथे सुद्धा काय केलेलं आहे की 12 भाग आहेत आणि 12 पैकी एकच भाग त्या ठिकाणी रंगवलेला आहे, म्हणजेच ते सुद्धा आपलं या ठिकाणी रॉंग आन्सर आहे। म्हणजेच आपलं जी फिगर नंबर 2 आहे पा, ती फिगर नंबर 2 काय करते 12/60 हा अपूर्णांक आपल्याला करेक्ट दाखवते। जर असा एखादा मोठा नंबर त्या ठिकाणी दिला असेल, आता 12/60 म्हणजे 60 भाग त्या ठिकाणी आहेत का, असं कन्फ्युजन करू नका, त्याला छोटं बनवा। म्हणजे एका जर अंशाने या ठिकाणी जात असेल तर त्याला भागा, त्या ठिकाणी एका कोणत्याही नंबरने, ज्या नंबरने अंशाला आणि छेदाला भाग जातो अशा नंबरने त्या ठिकाणी भागा, त्याची किंमत कमी करा, म्हणजे तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी अतिशय सोपं जाणार आहे पा। हा पहिला आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 की कशा पद्धतीचा प्रश्न सोपा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांची या ठिकाणी प्रॅक्टिस करून ठेवा। यानंतर आपण पाहूया की दुसरा कशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। तर पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी, सर्वात मोठा व सर्वात छोटा अपूर्णांक कोणता। तर हा ऑगस्ट 2021 स्कॉलरशिप परीक्षा 5वी याला विचारण्यात आलेला प्रश्न आहे पा। या ठिकाणी तुम्हाला 8/10, 8/100, 8/1000 आणि 8/10000 हे अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत। तर यामधला छोटा कोणता आणि मोठा कोणता हे कसं या ठिकाणी शोधायचं आहे पा। तर तुम्ही या ठिकाणी सर्व अपूर्णांकाचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी काय समान आहे, या ठिकाणी अंश समान आहे पा। या ठिकाणी काय समान आहे, अंश। आणि ज्यावेळेस अंश या ठिकाणी समान असतो त्यावेळेस जो छेद लहान आहे तो मोठा अपूर्णांक या ठिकाणी असतो। म्हणजेच पा या ठिकाणी 8/10 हा काय आहे, मोठा अपूर्णांक आहे 8/10। कारण पा या ठिकाणी जर अंश समान असतील तर जो छेद या ठिकाणी लहान आहे तो मोठा अपूर्णांक या ठिकाणी असतो, म्हणजेच 8/10 हा मोठा अपूर्णांक आहे पा। आणि छोटा अपूर्णांक कोणता, या ठिकाणी एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मोठा अपूर्णांक कोणता, परंतु मीच तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की छोटा, कारण पुन्हा कधी विचारण्यात आला तर त्या ठिकाणी छोटा किंवा मोठा यापैकी कशावरही या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर छोटा अपूर्णांक कसा शोधायचा आहे की ज्याचा छेद मोठा आहे तो या ठिकाणी छोटा अपूर्णांक असतो। म्हणजेच पा 8/10,000 हा काय झाला, या ठिकाणी छोटा अपूर्णांक झाला। आणि दुसरं एक्झाम्पल पहा या ठिकाणी 3/15, 6/15, 9/15 आणि 11/15 यात मोठा अपूर्णांक कोणता। तर पहा ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी छेद समान दिलेले असतील त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, म्हणजेच 11/15 हा काय झाला, मोठा अपूर्णांक झाला। आणि या ठिकाणी सर्वात छोटा अंश तुम्ही पाहिला तर तो आहे पा 3, म्हणजे 3/15 हा काय झाला, त्या ठिकाणचा छोटा अपूर्णांक झालेला आहे। 11/15 मोठा आणि 3/15 हा छोटा। तर ह्या दोन्ही गोष्टी पा, अंश समान दिलेला असताना किंवा छेद समान दिलेला असताना कोणता मोठा अपूर्णांक आहे आणि कोणता छोटा अपूर्णांक आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यावर नक्कीच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि आणखी आपल्याला याच्यावरच आधारित असा एक प्रश्न पाहायचा आहे, तोही आपण लगेचच पाहूया। पहा या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल 3/5, 3/2, 3/8 आणि 3/7 हे अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत। हे सर्व अपूर्णांक आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी लिहायचे आहेत। आणि डिसेंडिंग ऑर्डरने लिहिल्यानंतर द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन, ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ग्रेटेस्ट फ्रॅक्शन मिळणार आहे आणि स्मॉलेस्ट फ्रॅक्शन मिळणार आहे त्यामधला डिफरन्स आपल्याला या ठिकाणी वजाबाकीने काढायचा आहे। हा फेब्रुवारी 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पा। तर अगोदर आपण या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर लिहून घेऊया। त्यासाठी पा या ठिकाणी अंश समान दिलेले आहेत आणि अंश समान दिलेले असताना ज्याचा छेद छोटा तो मोठा अपूर्णांक या ठिकाणी असतो। म्हणजेच आपण या ठिकाणी 3/2 अगोदर लिहिणार आहोत, त्यानंतर 3/5, त्यानंतर 3/7 आणि 3/5, नंतर 3/7 आणि नंतर 3/8।
तर ही आपण या ठिकाणी लिहिलेली डिसेंडिंग ऑर्डर आहे पहा. डिसेंडिंग ऑर्डर लिहिल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय पहा की द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन म्हणजे 3/2 आणि 3/8, 3/2 आणि 3/8 यामधला डिफरन्स काय आहे पहा. डिफरन्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. तर आपण ती वजाबाकी करून घ्या. 3/2 वजा 3/8. पहा आता या ठिकाणी छेद समान नाही आहेत, छेद समान नाही. जर छेद समान असतील तर आपल्याला ती बेरीज पटकन या ठिकाणी वजाबाकी करता येईल, परंतु या ठिकाणी छेद समान नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर छेद या ठिकाणी समान करून घ्यायचे आहे. आता छेद समान करायचे आहे तर आपण काय करू शकतो पहा की या ठिकाणी याला 2 ने गुणू शकतो आणि याला या ठिकाणी 2 ने गुणू शकतो. म्हणजेच 8×3=24 अंशाला आणि छेदाला दोन्हीला गुणून घ्यायचं आहे आणि अशा नंबरने आपल्याला गुणायचा की ज्याने गुणल्यानंतर आपला जो छेद आहे तो दोन्हीकडे सारखा येणार आहे पहा. जर 8×3=24 वजा 3×2=6 आणि छेद 8×2=16 खाली येईल पहा या ठिकाणी 16. मग आता 24मधून 6 गेले, 24मधून 6 गेले तर त्या ठिकाणी 18 राहतात पहा आणि 18/16 हे त्या ठिकाणचं करेक्ट उत्तर आहे पहा. त्या ठिकाणी त्यांनी ऑप्शनही दिले होते की 18/16, 10/16, 3/6 आणि 1 हे त्या ठिकाणी दिलेले ऑप्शन आहेत, परंतु त्यापैकी आपलं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पहा या ठिकाणी 18/16. तर त्यांनी या ठिकाणी डिफरन्स विचारला होता, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे आणि जर तुमचं ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट फ्रॅक्शनच तुमचं चुकलं तर तुम्ही काढलेले उत्तरही या ठिकाणी चुकणार आहे. त्यासाठी डिसेंडिंग ऑर्डर काळजीपूर्वक लिहा, म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी चुकणार नाही. आणि या ठिकाणी जो छेद आहे पहा 2 होता, इथे 8 होता. छेद जर म्हणजे वेगवेगळे असतील तर ती वजाबाकी होणं शक्य नाही. तर त्यासाठी आपल्याला अगोदर छेद समान करून घ्यायचे आहेत आणि मगच त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे पहा. पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी पहा. 7/9, 5/9, 2/9 आणि 8/9 हे अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत. अरेंज इन असेंडिंग ऑर्डर की त्याची असेंडिंग ऑर्डर या ठिकाणी करा आणि त्यातलं जे फर्स्ट आणि थर्ड आहे याची ॲडिशन करा. हा 2021 मध्ये विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या एक्झाम्पलमध्ये जे छेद आहेत ते समान दिलेले आहेत आणि त्यांनी असेंडिंग ऑर्डरने सांगितलेलं आहे, म्हणजे छोट्या फ्रॅक्शनपासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तर ज्याचा अंश मोठा तो मोठा फ्रॅक्शन या ठिकाणी असतो, म्हणजे आपल्याला छोटा शोधायचा आहे. तर आपल्याला छोटा म्हणजे या ठिकाणी लिहायचं आहे 2/9, त्यानंतर 5/9, त्यानंतर येईल पहा 7/9 आणि 8/9. ही झाली आपली असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर लिहिल्यानंतर फर्स्ट आणि थर्ड जो आहे, फर्स्ट आणि थर्डचे आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करायची आहे. ती ॲडिशन आपण या ठिकाणी करून घेऊया पहा. 2/9 अधिक 7/9. तिसरं जे फ्रॅक्शन आहे ते 7 आहे पहा, 7/9. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर छेद कशा आहेत, समान आहेत, म्हणजे आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट बेरीज करता येणार आहे. तर 2 आणि 7 9 होतात, म्हणजे 9/9. आणि ऑप्शनमध्ये पहा कसे ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी जे ऑप्शन आहेत ते आहेत पहा 1 14/9, 14/81 आणि 5/18. तर आपलं जे उत्तर आहे ते 1 या ठिकाणी आहे. 1 का पहा सहज भाग जाऊ शकतो, 9×1=9, म्हणजेच आपलं जे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 1 हे या ठिकाणी करेक्ट आहे पहा. यानंतर पुढचा प्रश्न, पुढचं उदाहरण पहा. या ठिकाणी 5 3/7 आणि 6 4/7 हे एक्झाम्पल या ठिकाणी देण्यात आलं आहे. हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा. तुमच्या असं लक्षात येईल की उदाहरण या ठिकाणी अपूर्णांक पाहिल्यानंतर हे जे अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि असे जर अपूर्णांक दिले असेल तर आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकत नाही. तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे, त्याचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे पहा. ह्या प्रश्नामुळे आपली 2 प्रश्नांची या ठिकाणी तयारी होणार आहे की जर या ठिकाणी असा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला असेल तर त्याची अंशाधिक मध्ये कसं रूपांतर करायचं तेही आपण या ठिकाणी पाहूया आणि त्याच पद्धतीने याची ॲडिशन कशी करायची आहे. तर पहा या ठिकाणी जो छेद आहे त्याने या ठिकाणच्या पूर्णांकाला या ठिकाणी गुणायचं आहे, म्हणजे 7×5 35 आणि 35 आणि 3 38, 38/7 अधिक 6 7×42, 7×42 आणि 42 आणि 4 46/7. म्हणजे तुम्ही या एक्झाम्पलमध्ये पाहिलं तर आपला जो छेद आहे या ठिकाणी समान आहे, म्हणजे आपण या ठिकाणी डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. म्हणजेच 46 अधिक 38, 8 आणि 6 14, 4 आणि 1 5 आणि 5 आणि 3 8, म्हणजेच 6
84/7, 84/7. आता या 84ला आपण 7ने सहज भाग देऊ शकतो. 7 × 1 = 7 आणि 1 उरला, 7 × 2 = 14. म्हणजेच या ठिकाणी आपलं काय उत्तर आलेलं आहे, आपलं जे उत्तर आलेलं आहे ते या ठिकाणी आले 12. ते आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा. आणि तुम्हाला असा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला जातो आणि त्याचा अंशाधिक मध्ये रूपांतर करा असाही या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी पहा. 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009. या ठिकाणी 3 फ्रॅक्शन आपल्याला देण्यात आलेले आहे आणि 3 मध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी जे 2 छेद आहेत ते समान आहे आणि 1 छेद हा वेगळा आहे पहा. तर 1009 जर आपण दुप्पट केली तर ती 2018 होते. तर ती 2018 झाल्यानंतर या ठिकाणी आपलं सर्व काय होणार आहे, छेद समान होणार आहे. फेब्रुवारी 2019ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा. तर आपण काय करूया, याला 2 ने गुणूया आणि याला सुद्धा 2 ने गुणूया. अंश आणि छेद दोन्हींना गुणायचं आहे पहा. अंश आणि छेद दोन्हींना या ठिकाणी गुणायचं आहे. तर 706 अधिक करायचं. आता या ठिकाणी 312ला जर 2 ने गुणलं तर 2 × 2 = 4, 2 × 2 आणि 2 × 3 = 6 छेद 2018 अधिक 344ला जर या ठिकाणी 2 ने गुणलं तर 2 × 8, 2 × 8, 2 × 3 = 6 छेद 2018. म्हणजेच पहा आपले सर्व या ठिकाणी जे छेद आहे ते समान झालेले आहे. तर आपण पटकन या ठिकाणी बेरीज करून घेऊया. 706 624 अधिक 688 छेद 2018. तर या ठिकाणी उभी बेरीज करूया आपण. 706 624 आणि 688. 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. एक हातचा या ठिकाणी आलेला आहे. 8 आणि 1 9, 10 11 आणि 6 आणि 6 12 आणि एक हातचा या ठिकाणी आला आहे तो 13 आणि 13 आणि 7 20 2018. म्हणजे 2018 छेद 2018 हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी आलेलं आहे पहा. त्या ठिकाणी ऑप्शन होते पहा. 2018 छेद 18 1, 2026 छेद 2018, 3044 छेद 2018. यापैकी आपलं जे ऑप्शन या ठिकाणी 2018 छेद 18 आलेलं आहे ते करेक्ट आहे पहा. कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल या ठिकाणी असलं तरीसुद्धा बेरीज किंवा वजाबाकी करताना जर छेद त्या ठिकाणी समान दिलेले नसतील तर ते अगोदर समान करून घ्या आणि समान करताना अंशाला व छेदाला दोन्हींना त्या संख्येने गुणा. जर तुम्ही फक्त छेदाला गुणलं आणि अंशाला गुणलं नाही तरीसुद्धा तुमचं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो आहे पहा. 1/7 मध्ये किती वेळा 1/7 ॲड केले तर ॲन्सर 7 असेल. 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्याचे ऑप्शन आहेत पहा 49, 48, 7 आणि 14. हे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले पहा. अतिशय सोपं आहे पहा. या ठिकाणी ॲडिशन करायची असते परंतु ती ॲडिशन आपण प्रत्येक वेळा करत बसायचं नाही. त्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहा. 1/7 अगोदरच त्या ठिकाणी दिलेले आहेत. 1/7 अगोदर त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे. म्हणजे काय करायचं आहे पहा. तर त्यांनी ॲन्सर काय ॲड केले तर ॲन्सर 7 असेल दिलेलं आहे पहा. तर या ठिकाणी पहा 7 आपल्या छेदस्थानी काय 7 आहेत आणि आपल्याला ॲन्सर 7 पाहिजे. म्हणजे अंशाच्या जागेवर आपल्याला 7 पाहिजे. तर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी पाढ्याने काढू शकता पहा. 7 7 49, 7 7 काय होतं 49 त्या ठिकाणी होतं आहे पहा. म्हणजे जर या ठिकाणी वरती अंशाच्या ठिकाणी ॲडिशन करून जर 49 आलं तर आपलं ॲन्सर त्या ठिकाणी 7 येऊ शकतं. कारण या ठिकाणी 49/7 म्हणजे 7 × 7 आणि 7 7 49 म्हणजे आपला ॲन्सर या ठिकाणी 7 येईल. मग आता एक तर त्यांनी दिलेला आहे अगोदर 1/7 त्यांनी दिलेला आहे आणि आपल्याला 49 पर्यंत यायचंय. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला किती वेळा ॲड करावं, 1 दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला 49 येण्यासाठी 48 वेळा या ठिकाणी काय करायचं आहे 1/7 1/7 असं ॲड करत जायचंय आणि ॲन्सर काढायचं. आता 48 वेळा आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं नाही तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता या ठिकाणी टेबलने जाऊ शकता. 7 7 49 एक तर दिलेला आहे म्हणजेच आपल्याला फक्त या ठिकाणी 48ची गरज आहे. 48 आणि 1 49. तर अशा पद्धतीने पटकन हे एक्झाम्पल या ठिकाणी सोडवायचं आहे. याच पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल पहा की जे 2018 मध्ये विचारण्यात आलेलं आहे पहा. 6/18 मध्ये
किती वेळा 6/18 ॲड केले तर उत्तर त्या ठिकाणी 3 असेल पा, उत्तर त्या ठिकाणी 3 असेल. म्हणजे 6/18 मध्ये काय करायचं आपल्याला, 6/18 हाच अपूर्णांक त्या ठिकाणी ॲड करायचा आहे. आणि कितीपर्यंत करायचा, की जोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी 3 हे आन्सर येत नाही. आता 3 हे आन्सर येण्यासाठी काय करायचं आहे पा, छेदस्थानी या ठिकाणी 18 आहे आणि 18 त्रिक काय होतं 54, 18 त्रिक या ठिकाणी 54 होतात. म्हणजे जर तुमचं या ठिकाणी 18 54/18 हे येऊपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशन करावं लागणार आहे. आणि ते आल्यानंतर 18 × 18 18 त्रिक 54 म्हणजे तुमचा आन्सर या ठिकाणी 3 येईल पा. तर यासाठी काय करायचं, इतक्या वेळा ॲडिशन करत बसायचं नाही. सोपी ट्रिक आहे, एकदा त्यांनी दिलेलं आहे म्हणजेच पा या ठिकाणी 9 8 14 आणि 18 हे या ठिकाणचं आन्सर आहे. तर तुमच्या लक्षात येईल पा 6 8 48 होतं, 6 8 48 होतं आणि एक तर दिलेलं आहे ते 48 आणि 6 या ठिकाणी 54 होतं. म्हणजेच आपल्याला किती वेळा ते ॲड करावं लागेल, 8 वेळा ॲड करावं लागेल, 8 वेळा. म्हणजे 6 8 48 आणि एक तर ऑलरेडी दिलेलं आहे ते म्हणजे 54. म्हणजेच एवढ्या वेळा जर तुम्ही ॲडिशन केलं तर तुमचं काय येईल 54/18 आणि 18 × 18 18 ते 54 म्हणजे तुमचा आन्सर या ठिकाणी 3 मिळून जाईल. या दोनही एक्झाम्पलच्या सहाय्याने लक्षात ठेवा, जेवढा आपल्याला आन्सर काढायचं आहे तितक्या वेळा त्या ठिकाणी ॲडिशन करत बसायचं नाही. डायरेक्ट जो आपला छेद आहे त्याने त्या ठिकाणी पाहायचं आहे. 3 आन्सर आहे म्हणजे 18 ते 54, एक तर दिलेला आहे 6 मायनस करा 54 मधून म्हणजे आपल्याला 48 वेळा 48 हे आन्सर पाहिजे. आणि मग या ठिकाणी 6 8 48 होतं म्हणजेच त्या ठिकाणी 6 आपल्याला 8 वेळा त्या ठिकाणी ॲड करावे लागतील पा. पुन्हा याची ॲडिशन करण्याची गरज या ठिकाणी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज मी तुम्हाला या ठिकाणी अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन याची माहिती सांगितली आणि माहिती सांगितल्यानंतर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे वेगवेगळे एक्झाम्पल या ठिकाणी विचारण्यात आले होते त्याच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. अजून आपला अपूर्णांक या ठिकाणी संपलेला नाही आहे पा, याच्यावर अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्या प्रश्नांची चर्चा नक्कीच आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तत्पूर्वी व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास त्याला लाईक व शेअर करा. त्याचबरोबर काही अडचणी या ठिकाणी असतील तर नक्कीच या टॉपिक संबंधी अडचणी असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा, की ज्याच्यावर नक्कीच मी या ठिकाणी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करेल. किंवा आपल्याला हा टॉपिक घ्या, या टॉपिकची आम्हाला जास्त गरज आहे, ज्या टॉपिकचं नाव या ठिकाणी सुचवलं तरीसुद्धा चालेल. तर आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ या ठिकाणी पाहण्यास विसरू नका, की जे तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिपची भरपूर माहिती देईल पा. थँक्यू.